तुम्हाला सुद्धा जर परफेक्ट डॉल केक येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर डॉल केक बनवतोय। या केकसाठी आपण कोणता टिन वापरलेला आहे, कोणतं नोझल वापरले आणि कशा पद्धतीने तयार केलेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा पद्धतीचा डॉल केक बनवण्यासाठी आपल्याला हा टिन मिळतो आणि केक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल। विदाउट टिन सुद्धा तुम्हाला डॉल केक बनवता येतो, पण कट करून केक बेस खूप वाया जातो, त्यामुळे टिन वापरला तर बेस आपला वाया जात नाही, म्हणून मी टिनच वापरते। आणि हा अशा पद्धतीच्या आकाराचा आपला केक बेस तयार होतो ह्या टिनमध्ये। याचा आकार अशा पद्धतीचा असल्यामुळे याला जास्त वेळ बेक करून घ्यावा लागतो। थोडासा बेस करपला तरी काही हरकत नाही, पण आतमध्ये कच्चा राहू नये यासाठी जास्त वेळ थोडंसं बेक करून घ्या। त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे याच्या लेअर पाडायच्या आहेत आणि लेअर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जाडीच्या ठेवू शकतात। आजचा हा केक मला खास बनवायचा होता, कारण की या केकची डिझाईन सांगितलेली नव्हती किंवा फ्लेवर सांगितलेला नव्हता। त्यांना फक्त डॉल केक हवा होता आणि या केकची ऑर्डर मला कालच आली होती। आमच्या बाजूला असणाऱ्या ताई आहेत, त्यांच्या घरी ज्या काम करण्यासाठी मावशी येतात, त्यांच्या मुलीसाठी हा केक बनवायचा होता। त्यांनी काही सांगितलं नसलं तरी मला हा सुंदर बनवायचा होता, कारण की प्रत्येकाला हौस असते की आपला, खास करून लहान मुलांना, की आपला केक सुंदर छान असावा। त्यामुळे मी हा डॉल केक अशा पद्धतीचा सुंदर असा बनवला होता। नेहमीप्रमाणेच आयसिंग करायची आहे, पण इथे जी आहे सर्वात मोठी लेअर खालती ठेवायची आहे। सुरुवातीला आपण लेअर ठेवलेली आहे क्रीम, त्यानंतर पायनॅपल क्रश टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्वात मोठी लेअर खालती ठेवून जसजसा आकार बदलेल तसतशा वरती छोट्या छोट्या लेअर ठेवत जायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात छोटी लेअर ठेवून आपल्याला डॉलचा आकार बनवायचा आहे। आणि पूर्ण आयसिंग झाल्यानंतर आपल्याला याला क्रीम कोटच करायचं आहे। त्यानंतर लगेच डिझाईन करायची, कारण की फायनल आयसिंग करण्यासाठी परत क्रीम लागेल, परत त्यावरती डिझाईन येईल, त्यामुळे क्रीम जास्त होईल। त्यासाठी आपल्याला फक्त क्रीम कोटच करायचं आहे, आतमध्ये क्रीम कमी लागेल आणि नंतर लगेच फायनल आयसिंग न करता लगेच डिझाईन बनवून घ्यायची आहे। या डॉल केकच्या डॉलचा आपल्याला फ्रॉक बनवायचा आहे, तर त्यासाठी R11 ही नोझल मी घेतलेला आहे आणि या नोझलने आपल्याला तो फ्रॉक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा पद्धतीने पिंक कलरची व्हिपिंग क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे आणि अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे। सुरुवातीला खालची लेअर काढून त्याच्यावरती हा अशा पद्धतीचा फ्रॉकचा आकार तयार होतो आणि अशा पद्धतीने फ्रॉकचा आकार बनवण्यासाठी आपल्याला खालची अगोदर एक लाईन काढून घ्यायची, त्यानंतर त्याच्यावरती अशा पाकळ्यांची लाईन काढून घ्यायची, जेणेकरून फ्रॉक अगदी छान दिसेल। आणि अशाच पद्धतीने पूर्ण केकवरती हा फ्रॉक बनवून घ्यायचा आहे आपल्याला पिंक कलरचा। त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला डॉल लावायची आहे, तर थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, जेणेकरून ती डॉल त्याच्यावरती बसेल। अगदी थोडीशीच मी ठेवलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। फक्त डॉल बसवण्यापुरतीच मी जागा शिल्लक ठेवलेली आहे। पूर्ण केक मी ह्याच डिझाईननं कव्हर केलेला आहे। आणि आता आपण ही डॉल घेतलेली आहे आणि ही डॉल केक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल, डॉल केकसाठी खास वापरली जाते आणि ही पूर्ण नसते, याला खालच्या बाजूला एक दांडी असते अशा पद्धतीने आणि यावरती आपल्या आवडीनुसार डिझाईन काढायची वरच्या ब्लाऊजची आणि त्यानंतर ती डिझाईन झाल्यानंतर अशा पद्धतीने ही डॉल यामध्ये लावायची आणि खूप सुंदर दिसते आपली ही डॉल। त्यानंतर जर तुम्हाला त्याची बाजू चेंज करायची असेल, दुसऱ्या बाजूला जर चेहरा फिरवायचा असेल तर तुम्ही सहज फिरवू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार याच्यावरती डिझाईनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची काढू शकता। इथे मला ब्लाऊजचं थोडंसं काढा वाटलं म्हणून मी ही डिझाईन काढली। आता केसांवरती जो बो आहे तर त्याच्यावरती सुद्धा एक पिंक कलरचं फूल काढून घेऊयात, म्हणजे अगदी मॅचिंग असं छान दिसेल। त्यानंतर केक आणखीन सुंदर दिसण्यासाठी थोडेसे स्प्रिंकल वापरलेले आहेत आणि मध्ये मध्ये कुठे कुठे मी टाकून घेतलेत। खूप छान दिसतोय आपला केक। तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन वेगळं शिकायला मिळालेलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। असेच नवीन केक शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। त्याच्या जर बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।